नमस्कार आणि स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत लाल माठाची भाजी। नमस्कार मंडळी, आज आपण लाल माठाची सुकी भाजी आणि छान अशी ही रेसिपी आहे। आवडेल तुम्हाला, नक्की बघा आणि व्हिडिओला पूर्ण वॉच करा। आणि व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि वरती बेल आयकॉन दिलेलं आहे तेही दाबायला विसरू नका। आणि बघा, ही मी लाल माठ घेतलेला आहे, साफ करून घेतलेला आहे। त्याच्यात अळकीड आहे का बघायचं आणि साफ करून घ्यायची, व्यवस्थित स्वच्छ भरपूर पाण्यात धुवून घ्यायची, कारण त्याला माती असते। आणि बघा, मी अशी ही बारीक अशी चिरून घेतलेली आहे। धुतल्यानंतर चिरून घ्यायची। ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे, ओला नारळ जवळजवळ अर्धी वाटी घेतलेली आहे। आलं किसलेलं, 2 कांदे बारीक चिरलेले, हळद, मीठ आणि हिरवी मिरची। मी मसाल्याचा वापर करत नाही, तुम्हाला मसाल्याचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकता, नाहीतर तुम्ही मिरचीचं प्रमाण पण वाढवू शकता। मी एकच घेतलेलं, तुम्हाला जास्त मिरचीवर करणार असेल तर जास्त मिरची घेऊ शकता। आणि घ्यायचंय तेल मी हे सफोला गुळचं घेतलेलं आहे। चला मग आता आपण ही झटपट भाजी आणि छान अशी ही, आता गरमी आहे तर गरमीसाठी ही छान अशी लाल माठाची पौष्टिक भाजी आपण बनवूया। कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी तेल घालून घेतले। तेल जवळजवळ 1 पळीच्या आसपास घालून घेतलेलं आहे। आणि ह्यामध्ये तुम्ही हिंग वापरत असेल तर वापरू शकता, पण मी हिंगाचाही वापर नाही करत, मोहरी आणि जिऱ्याचाही वापर नाही करत आणि टोमॅटोचाही नाही। तरी अशी पद्धतीने भाजी तरी सुद्धा खूप टेस्टी लागते। आता मी घालून घेतली मिरची, आणि मिरची घातल्यानंतर त्यावर घालायचा हा कांदा। कांदा जितका ह्या भाजीला घालणार पालेभाज्यांना, तेवढा पालेभाजीची टेस्ट चांगली लागते। कांद्यावर मीठ घालून घ्यायचं, आणि मीठ आधी थोडंच घालायचं, कारण पालेभाजी आहे ती शिजल्यानंतर अगदी थोडीशी होते, म्हणून मीठ आधी कमी घालायचं। वाटलं आपल्याला थोडंसं कमी आहे तर पुन्हा घालू शकतो। आता कांदा शिजलेला आहे बघा, अगदी 2-3 मिनिटात कांदा मस्त मऊसूत झालेला आहे। आता आपल्याला यामध्ये घालून घ्यायची हळद, आणि लाल तिखट तुम्ही घालत असेल तर ह्या स्टेजला तुम्ही घालू शकता। आणि किसलेला आल्याने खूप छान ह्या भाजीला टेस्ट येते। पालेभाज्यांना तुम्ही आता आलं किसून घातलं तर छान टेस्ट येते। ह्यामध्ये पालेभाजीमध्ये मी कोथिंबीरचा वापर करत नाही। ह्यामध्ये आता ओला नारळाचा चव अर्धा घातला, थोडासा ठेवलेला आहे, अर्ध्यापेक्षा जास्त घातला। आता पालेभाजी घालून घ्यायची, पाणी न घालता आपल्याला ही सुकी भाजी करायची, कारण पालेभाजीमध्ये आपोआप पाणी निघाला जातो। आणि जरी पातेलं भरून, कढई भरून जरी असली तरी ती इतकी शिजायची होणार। शिजल्यानंतर मिक्स करून घ्यायची आणि अगदी मध्यम आचेवर ही आपल्याला शिजवून घ्यायची। काही जण यामध्ये बटाट्याचा वापर करतात, आवडत असेल लहान मुलांना द्यायचं असेल तर बटाटा घालून तर तुम्ही देऊ शकता। आणि तुम्ही मिरचीऐवजी लाल तिखटाचा वापर करू शकता। आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि लगेच 2-3 मिनिटात ते आपोआप कोमटली जाते। बघा, मस्त अशी आता ही लाल माठाची भाजी झालेली आहे। बघा किती झाली, बघा अगदी 10 मिनिटात ही मस्त शिजलेली आहे। मध्ये मध्ये उघडून बघायचं। आणि हा उरलेला नारळ आहे तोही मी आता ह्यामध्ये घालून घेते, आणि मस्त ही लाल माठाची भाजी, आपली सुकी भाजी तयार झाली। ही भाजी काही जण डाळ घालून पण करतात, पण ती सुकी भाजी खूप सुंदर लागते, खूप छान लागते। आता ही मी बाउलमध्ये काढून घेते, आणि रेसिपी कशी झाली मला कमेंट्स करून सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।